स्वागत आहे तुमचा कर्नाटकमध्ये. अफजलपूर अंतर गाणगापूर. नमस्कार मंडळी, मी टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गेले ब्लॉगमध्ये मस्त स्वामींचं दर्शन वगैरे झालं आणि या ब्लॉगमध्ये आम्ही चाललोय म्हणजे कर्नाटक बॉर्डरला, जिथं गाणगापूर दत्ताचा देऊळ आहे, तिथं मस्त जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं आहे. आणि हा ब्लॉग पण गेले ब्लॉगसारखा मजेदार होईल आणि असं डिटेलमध्ये थोडा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करते. आता इकडची पर पर्सन म्हणजे 600 रुपये आहे. आपण आता हे बघा बाहेर आलो आहे स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन आणि इकडची 600 रुपये पर पर्सन आहे, म्हणजे 5,500 रुपये काहीतरी आमची 20 जणांचे होतात. तर चला तिथं जाऊया आणि भरपूर मजा करूया तिथं पण. आणि ब्लॉग आवडते असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करत. हां चला, सर्वजण थांबलेत बघा, फक्त आता गाडी यायची आपली वेळ आहे. गाडी आली का आपण सगळीजणं निघणार आहोत, बरोबर ना? हे बघा हे साईडला गाडीसाठी थांबलोय सगळीजण. मामा काय बरे आहेत ना? मजेत शूटिंग करली. असू नको. नाव सांगा, नाव काय तुमचं? चंद्रकांत रामचंद्र कांबळे. चंद्रकांत काका आहेत आपल्या समोर बघा. त्यांच्या स्टॉलवरची आपण पेरू घेतले आता, सर्वजण पेरू खातात आहेत. हो ही बघा, ही आपली मर्सिडीज आहे, त्याच्यात जाणार आहोत. 50 चलो. वाघ आहे बघा, पाठी वाघ बनवलंय. चला, आमची BMW मध्ये आपण बसलोय आता. ही मस्त गाडी आहे. किती सीटर आहे? पुढं 2, पाठी 4. इथं किती 4 जण बसतील आरामात. 9 बसतील म्हणजे 10 पकडा. इथं 14, 15, 16 जण नाही तिथं. फोन नेईल काय? नाही, फोन नाही नेऊन देणार मी. मला फोन करून सांगा, आमचे 21 माणसं 20 माणसं येतात. जेवणाची सोय व्यवस्थित झाली पाहिजे. हा, तो नारळ कधी फोडून ठेवलात? खाल्लं तरी असतं आम्ही. नको आता नको. शूटिंग. हो काका, काय नाव तुमचं? हा हे बघा आपले काका आहेत आता, ते गाणगापूर. हा धवला काका, धवला काका आहेत सोबत. हे गावाचं नाव काय काका? हा सुंदर असे रस्ते तिथं. सगळेजण शेंगा खातात आहेत आता. का आता आमची ट्रेन आले, आम्हाला न्यायासाठी ट्रेन आले एक. हा हाय हाय, शेंगा खातात आहेत सगळी. ही काय ट्रेन बिन मागवली? मी चालू माहिती देते कसली. हा श्रीधर संभाळ. इथं आता पुढं आपल्याला हे लागेल काय लागेल? नदी लागेल पुढं बाउंड्री आहे. आता पुढं महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री झाल्यानंतर बाउंड्री पार केलं आपण कुठं आतमध्ये अफजलपूर अंतर गाणगापूर. सगळीजण थांबलेत, कारण का माहिती, ट्रेन आलती, अजून एक ट्रेन येते वाटते, म्हणून थांबलेत सगळीजण. परत जाऊया आता गाणगापूरला, मजा येईल तिथं. चल चालेल, धन्यवाद. 5 का कितीला दिलेत? 20 रुपये. 10 ब्लॅकनी विकताव काय? चला 50 रुपये चला गाणगापूर. फायनली कर्नाटक मध्ये पोहोचलो आपण. कर्नाटक अण्णा, कर्नाटक मध्ये आलो. स्वागत आहे तुमचा कर्नाटकमध्ये. आज आपण आलो कर्नाटकमध्ये. आता आलोय महाराष्ट्रामध्ये होते, बॉर्डर पार करून कर्नाटकमध्ये आलो आणि आता आपण चाललोय मस्तपैकी दर्शन घ्यायला. असं महाराष्ट्र सोडून कुठे गेलं नव्हतं, आता पहिल्यांदाच असं कर्नाटकला आलोय. चला ऊस खात आलोय. फर्स्ट टाइम कर्नाटक. आणि गाडीचा प्रवास कसा झाला? खुलखुला झालाय अंगाचा. मस्त सुंदर असा प्रवास झाला, सुंदर अशा रस्त्यांवरची. आणि आम्ही आलो आता कर्नाटकमध्ये. एवढे सुंदर रस्ते होते ना की काय सांगू. एवढे सुंदर रस्ते, नको सांगू, लयच सुंदर होते. खूपच सुंदर. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला दिसतील रस्ते ना. येस, मी दाखवलेत पण झूम करून. आणि आता आम्ही सगळेजण दर्शनासाठी चाललो.
मी घालू लुंगी होईल मला का एकदम. विषय असा आहे की आपल्याला त्यांची भाषा समजत नाही आणि त्यांना आपली भाषा पूर्ण नीट एकदम प्रॉपरली समजते आणि ती काय बोलतात ते मला समजत नाही. सो आता मी घरी गेल्यावर पहिले क्लास जॉईन करीन, त्यांची भाषा पूर्ण अशी शिकील आणि पुढच्या वर्षी परत ये प्राची दीदीला घेऊन. प्राची दीदी येशील ना? हां तिथं बोली द्या. त्यांना समजलं आम्ही बोललो की आमच्या अंगाचा खुलखुला झालाय. हा. तो हसायला लागला. अरे वा तुमची भाषा समजली म्हणजे आपली त्यांना समजते पण ते जे काय बोलतात ते आपल्याला समजत नाही. या ना नाही ना पण त्यांना प्रॉपर समजते. प्रॉपर एकदम. आपल्याला पण मी पण आपण दोघं क्लास लावू पुढच्या वर्षी चालेल ना? नेक्स्ट टाइम नाही येणार. नेक्स्ट टाइम नाही ना मग आपण परत दे. मग कुठं जायचं आपण? एवढे भारी रस्ते ना तुम्ही ब्लॉग मध्ये बघा एवढे भारी रस्ते. या दाखवूया ना. अण्णा दाखवा. बघा सगळे दुकान आहे नारळ लोटी वगैरे. काय बोलतं मीडियावाले आलेले आहेत इथं सोशल मीडिया. चला मस्त दर्शनाच्या रांगेत जाऊ आता. या साईडला बघा देऊळ आहे आणि ट्री बघा वाला झाड. या साईडला रांग चालू होते पूर्ण रांगेत जाणार आहोत आपण. हळू 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 रांगेत पूर्ण जायचं आहे. हे बघा म्हणजे हे झाडावरती असं धागे फेकतात हे काहीतरी असेल. भाऊ आमचा फुल मॅचिंग मध्ये आलेला फुल. आम्ही बस आता दर्शन घेतलंय मस्तपैकी. आमचं दर्शन झाला पटकन. कसा झाला ते आम्हालाच माहिती. बाकी दर्शन झाला आणि दादाला तिकडे बघा फक्त त्याच्या इथं बघा इथं तिथं शोधते. कसं शोधते सगळी चप्पल शोधतात. 3000 रुपयाचा चुना लागला. नवीन हा करा तू बघतोस असं तुला वाटलं बघ. बाबा हे आमची चप्पल गेली. काय नाही उपायच ना आता. 3000ची होती. गाडी पडले ती कोण गेले काय कुठं गेले काय माहिती आहे. कुठं सोडले ते बरोबर सोडले तिथून गायब आहे. काय करायचं गेलं म्हणा. 3000 गेले म्हणजे आजच नवीन कोरी घात. चला फायनली पोचले देवलाच्या इथं. आता जाऊया मस्त देऊळ आहे बघा बाहेरची. नारळाचे करते असले तरी पण चालतंय. धूप धूप धूप. स्मेल मस्त वाटतो. चला आमचा दर्शन वगैरे झालाय आणि विषय असा झालाय की सगळ्यांना जाम भुका लागल्या. सगळ्यांना जे भेटल ते खातात येत असतात. काही भेटू दे खातात तुडवतात येत. आता चला जाऊया आपण जेवणासाठी. भूक लागले. जेवण कुठं आहे महाप्रसाद ते बघतोय आम्ही सगळेजण. महाप्रसादाचं जेवण कुठं आहे ते माहितीच नाही आम्हाला. कोणालाच नाही माहिती. तो भेटला का मग तिकडे जाऊन जेवू आम्ही मस्त मजा. भूक बीक लागले का नाही तुला? खूप भूक लागलाय. इथं कोण सांगत पण नाही कुठे जेवण नाही. मगाचपासून नाही शिट. ते फक्त बोलतात की पुढं आहे पण पुढं कुठं आहे एक्झॅक्ट सांगत नाही. आम्ही आलो आता आमच्या गाडीजवळ. इथं कुठंच जेवण नाही. मला गरम गरम वडापाव. आता सगळ्यांना भूक लागली ना? भूक लागली? अरे बाप रे.
भूक म्हणजे पोटान बोल उठायला लागलेले आहेत आणि उलट्या होतात पोटातल्या पोटात. की काहीतरी द्या म्हणून. नाही खायला जाऊ दे बरं होईल. चालेल बघा, सगळी जण नाश्ता करायला आलोय. नाश्ता नाही जेवायला चाललोय ना हे पण. जेवायला आता काय नाही भेटला, महाप्रसाद पण संपला. आम्ही रांगेत होतो, अजून आमची मंडळी आहेत ती रांगेत आहे. तोपर्यंत बेलचा स्वाद घेऊया सगळे. इथं वडापाव मागवले, त्यांचे पाव बघा कितकुशे पाव आहे यो. हा एवढूसा पाव आहे. वडा मस्त आहे. वडा आपला 60,000 लागतो. 60 जबरदस्त एकदम जबरदस्त. वडा मस्त आहे, फक्त पाव थोडासा फॉल्टी आहे. गेली आपली वाशीमधली वाशीमधली मस्त एकदम नाश्ता चालू आहे आपला. तोंडात येते. हो आई, आवडला वडापाव? अजून खाल्लात नाही? आवडला का नाही तुम्हाला वडापाव? आवडला ना. हा भजी भजी काढायची टेक्निक बघा यांची. तिथे जा ना समोर जा. मम्मी, स्वागत आहे तुमचा कर्नाटकमध्ये. कर्नाटक पहिल्यांदा आलीस तू इथं कर्नाटकला? हा काकी, तू पण? अच्छा तू? आई 3दा येऊन गेलं. आई 3दा येऊन गेलं आई. आता काय मिसल 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 काय यांची भाषा काय समजत नाही मला. पण इथं मस्त नदी आहे आणि इथं सगळ्या आता गाड्या थांबल्यात. परत वापसीचा प्रवास आहे आपला इथून. बघू, मजेदार आहे. पण आपल्याला देतील जातात का? आपल्याला जाता येतं देतील कसा? हा देतील की. देतील. आपण दिसल्यावर घेऊ. आपल्यासोबत आपले हे जे दुसरी पार्टी आहे आपली, म्हणजे आमची मम्मीचा आले ते गाडीचे काका आहे आणि हे आमचे काका आहेत. चला आता जाऊया. मस्त दर्शन वगैरे झाला. इथं हे काय बोलतात या जागेचं नाव काय? गाणगापूर. गाणगापूर. काय विचारते मी पण. चला बसा. आपला तो आपल्याला आता सबस्क्राईब करते इथं. हो करू ना. 51 फॉलोअर्स आहेत रिटर्न टाकू त्यांचे. नाही ना एवढे. अरे पहिलाच नाव येते माझा सर्च केले होते. हा सबस्क्राईब करू. हा करा ना. केलं बघा तुमच्या समोर. हां किती झाले? 51,200 काहीतरी 40 आसपास झाले असते. धन्यवाद. काय नाव? श्रीधर. श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामी दादा आहे आपला. चालेल, धन्यवाद. चांगला दिसतो. मित्र फॉलोअर एक सबस्क्रायबर वाढला ना माझा, खूप झालं. फायनली डायरेक्ट एक मोठी झोप काढून आम्ही पोहोचलो आता इकडं परत आपले स्वामींजवळ. आणि हा ब्लॉग आता इथंच संपवतो. भेटूया वेगळे ब्लॉगमध्ये, आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हाल झालेत केसवरती समजत. मजा आली का? काय मजा केलीस ना? हेवी ड्रायव्हर होता आणि रस्ता पण हेवी होता, त्यामुळे खूप मजा आली. ड्रायव्हर आमचं लय भारी होता. काय अरे कार पण अशी चालणार नाही ऑफ रोडिंग तेवढी. ही गाडीवर झूम करा. गाडीवर झूम करा. गाडी लय भारी. कसं वाटला? हलका हलका वाटला आता. रिलॅक्स फील झालं. रिलॅक्स. आता हाड जॉईन करायचं. अरे बाबा, वही गाड़ी है ये, थार से भी कम नहीं है. ड्रायव्हरला पण दाखव ना. ड्रायव्हर की झाली, मुलाखत झाली. दुसरा भाडा आला. दुसरा आला पण भाडा 5,500 त्याचा एक भाडा. आपण कुठं आहोत काय मामा? हा आलो व्यायाम करत व्यायाम करत करत. पण बघा हे झाली exercise चप्पल झाली आमची. चप्पल गेली बिचाराची. चला ब्लॉग संपवतो इथंच. दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटूया उद्याची.